आरक्षणाच्या आड कुणी येऊ नये, त्यांचा छगन भुजबळ करण्यास वेळ लागणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना त्यांचं नाव न घेता दिला। वाळूज येथील सिडको महानगर 1 इथं छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी 23 मे रोजी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमावेळी ते बोलत होते। निवडणुका होताच माझ्यावर टीका सुरू झाली आहे। आपल्या समाजात फूट पाडू देऊ नका, समाजानं व्यसनापासून दूर राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असूनही आम्ही कमी जागा घेतल्या, पण विधानसभेला आम्ही कमी जागा घेणार नाही। जागा वाटपावरून मवियात फूट पडू शकते असा इशारा शरद पवार यांनी गुरुवारी काँग्रेस उद्धव सेनेला दिला। जागा वाटपावरून महायुतीमध्येही बिनसू शकतं असंही ते म्हणाले। तहानेनं व्याकुळ झालेल्या ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 72 तासात त्या सर्व गावांना 3 दिवसात पाणीपुरवठा करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी 23 मे रोजी आढावा बैठकीत दिले। मुख्यमंत्री शिंदे यांनी मागणीनुसार 3 दिवसात गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, कुणीही पाण्यापासून वंचित राहता कामा नये, शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, पाण्याची तपासणी करावी, अशुद्ध पाणीपुरवठा होता कामा नये असे निर्देश दिले। इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे। या घटनेत पाटील यांना धक्काबुक्की तर गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। तहसील कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध करत गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा रोष व्यक्त केला आहे। पुण्यात अलिशान कार बेदकारपणे चालवून एका अल्पवयीन मद्यपी मुलानं 2 तरुणांना चिरडलं। हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपलं गेल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय। आता रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसलेत। दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी या अपघात प्रकरणात पोलिसांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केलाय। त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे।